आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की 2024 मध्ये जो मंजूर झालेला XINS बुलदार म्युझियम, अंडर वॉटर म्युझियम, हा जो प्रकल्प आहे हा संपूर्ण भारतातला महत्वाकांक्षी आणि सर्वप्रथम होत असलेला महाराष्ट्र शासनाची प्राईड असलेला, अभिमान असलेला असा हा प्रकल्प आपल्या जिल्ह्याला मिळाला, ह्या भागाला मिळाला. या सर्वाबद्दल आपण सर्वजण सुदैवी आहोत आणि ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन अजून जास्त चांगल्या पद्धतीने फुलायला, चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होणार आहे. आम्ही आपल्या समोर काही ब्रॉशर्स दिलेले आहेत, त्या ब्रॉशर्सचं आपण अवलोकन करावं. त्यात आम्ही स्पेसिफिक ती साईट दिलेली आहे 15 डिग्री 52 मिनिट 18 ही लॅटिट्यूड आणि 73 डिग्री 29 मिनिट 06 ही लॉन्जिट्यूड अशी ही साईट आहे की ज्या ठिकाणी आता आपली ती शिप काल विजयदुर्ग बंदरामधनं आज सकाळपर्यंत पोहोचली. काल ती दुपारून निघाली होती, आज सकाळी पोहोचली आणि आता त्याचं ऑलमोस्ट 25-30% त्याच्यात पाणी भरून झालेलं आहे. ती सायंटिफिक प्रोसेस आहे. माझगाव डॉक लिमिटेड मार्फत आपण ही प्रक्रिया पार पाडतो आहोत, कारण कोणत्याही प्रकारची त्यात आपल्याला रिस्क घेता येणार नाही. अतिशय नियंत्रित पद्धतीने ही समुद्र स्थापित करण्याची प्रक्रिया आपण पार पाडतोय. ही प्रक्रिया झाल्यानंतर साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी जहाजावरती वेगवेगळे कोरल्स आणि फिशिंग नेस्ट हे तयार होतील आणि त्यामुळे आपल्या पर्यटकांना जे स्कुबा करून खाली जातात समुद्र तळावरती त्यांच्यासाठी एक पर्वणी होईल, अतिशय चांगलं ठिकाण होईल पर्यटनाचं. त्या व्यतिरिक्त आपण माझगाव डॉक लिमिटेड यांच्या सोबतच एक पाणबुडीसाठीचा प्रकल्प केलेला आहे. एक 24 आसनी पाणबुडी आपण करतोय, 24 सीटर. ती जी पाणबुडी असणार आहे ती पाणबुडी आता त्यांनी बांधायला सुरुवात केलेली आहे. साधारणपणे त्याला 1.25 ते 1.5 वर्ष लागतील आणि त्यानंतर ही पाणबुडी तयार होईल. मग आता ज्या ठिकाणी आपली ही बोट समुद्र स्थापित होतीये त्याला स्कटल्ड म्हणतो आपण, तर त्या ठिकाणी एक आमचा बार्ज तिथे असणार आहे, जो मान्सूनचे 4-5 महिने आपण जर सोडले तर उर्वरित 7 ते 7.5 महिने हा प्रकल्प कार्यान्वित राहील. तो बार्ज असेल, त्या ठिकाणी एक छोटंसं रेस्टॉरंट आणि रिसिव्हिंग एरिया राहील आणि जेटीपासून आपल्या 2 स्पीड बोट येतील. त्या स्पीड बोटनी आपण पर्यटकांना त्या बार्जवरती घेऊन जाणार, बार्जवरती ते उतरणार आणि त्यानंतर त्यांचा जसा टर्न येईल, ज्याला स्कुबा करायचंय त्याने स्कुबा किंवा ज्याला पाणबुडीतनं खाली जायचंय त्याच्यासाठी पाणबुडी, अशा प्रकारचा हा भारतातला पहिला महत्वाचा आणि मोठा प्रोजेक्ट होईल. तर यासाठी केंद्र सरकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की तुम्ही आर्टिफिशियल रीफ्स कराव्यात. म्हणजे 27 जुलै 2022 केंद्र सरकारने नॅचरल रीफच्या ऐवजी इव्हन आर्टिफिशियल रीफ्स कराव्यात, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या, की जेणेकरून आपल्या मत्स्य उत्पादनासाठी त्याचा फायदा होतो. खूप मोठ्या प्रमाणात फिशरीचं प्रोडक्शन वाढतं. आपल्याला कल्पना असेल की ओडिशा गव्हर्नमेंटनी असे जे कॉन्क्रीटचे रीफ ठिकठिकाणी केलेले आहेत आणि त्यातून त्यांनी चांगला प्रकारचा हा साध्य केलेला आहे. याच सोबत आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोव्याची जी भारत सरकारची अपेक्स संस्था आहे, या संस्थेकडून या संपूर्ण प्रकल्पाचा पर्यावरणीय दृष्ट्या जो काही अभ्यास आहे तो अभ्यास करून घेतलेला आहे. CZMP म्हणजे कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याकडूनही या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. ही जी भारतीय नौसेनेने त्यांची सेवानिवृत्त झालेली जहाज XINS बुलदार जिचं नाव आहे, ती 81 मीटर लांबीची जहाज आपल्याला दिलेली आहे आणि ही जहाज आपण 22 मीटर खोलीवरती, मी मगाशी सांगितलेल्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडवरती ही समुद्र स्थापित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत ही प्रक्रिया आज पूर्ण होईल आणि त्यानंतर हा सीझन, आपला पावसाळ्याचा सीझन, बोट सेटल होण्यामध्ये पण जाईल. दरम्यानच्या काळात आमचे पर्यटनाचे या प्रकल्पाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पार पडल्या जातील आणि आम्ही आपल्या सर्वांच्या सहभागातून, मच्छीमार बांधवांच्या सहभागातून आणि शासनाच्या, राज्य किंवा केंद्र शासनाच्या सहभागातून आम्ही ही सगळ्या प्रक्रिया पार पाडतो आहोत.
तर जे सबमरीनवरती भारतीय नौदलात कमांडंट होते ते सुनील कोर्टी साहेब हे सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. सुनील कोर्टी साहेबांनी 20 ते 22 वर्ष इंडियन नेव्हीची सबमरीन चालवलेली आहे. त्यामुळं सर्व अतिशय उच्च प्रतीचे तंत्रज्ञ आपले या प्रकल्पात इन्व्हॉल्व आहेत. सरकारतर्फे सुद्धा फंडिंग अरेंजमेंट खूप चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि हा प्रकल्प एक अत्यंत दिमागदार आणि सर्वांना उपयुक्त असा असणार आहे. जिल्हा टेक्निकली आहे. जिल्हा प्रशासन म्हणून एक विजन अशी आहे की स्थानिक पर्यटनाला आपल्या चालना मिळाली पाहिजे. त्यानंतर जो काही हा नवीन प्रयोग आहे म्हणजे जी युद्धनौका आहे, जी सेवानिवृत्त आहे, तिचे अवशेष वापरून त्याच्यावरती आर्टिफिशियल रीफ तयार करणं आणि नवीन एक जैवविविधता तिथे तयार करणं असा एक त्याचा हेतू आहे. आणि हे आर्टिफिशियल रीफचे जे प्रयोग आहेत हे बाकी देशामध्ये इतर ठिकाणी झालेत, आपल्याकडेही होत आहेत. मत्स्य व्यवसाय आपल्या मत्स्य विभागाकडे पण आता सध्या ट्रायल्स काही चालू आहेत. तर आर्टिफिशियल रीफवरती ज्यावेळेस कोरल्स डेव्हलप होतात त्यावेळेस जी काही मरीन ॲक्वॅटिक लाईफ असते म्हणजे सागरी जैवविविधता असते ती तिकडं अट्रॅक्ट होते. त्यामुळे तिथलं जसं सर म्हटले की तिथं कॅचिंग वाढू शकतं, फिशचं तिथलं अमाऊंट वाढू शकतं. त्यामुळं नुसतं पर्यटनच नाही तर स्थानिक मच्छीमारांना देखील भविष्यामध्ये तिथे फायदा होईल अशा पद्धतीने आम्ही याकडे बघत आहोत. आणि हे पर्यटन जे आता फक्त साधारण देशात खूपच आपल्या पद्धतीने म्हणजे तारकर्ली हे खूपच एक महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती जावं, त्या दर्जाचं व्हावं. आणि हा प्रयोग इथं यशस्वी झाल्यानंतर देशातल्या इतर पर्यटनाच्या म्हणजे इतर राज्यांना देखील याचा एक म्हणता येईल की प्रयोग यशस्वी प्रयोग म्हणून ते बघतील, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून बघतील आणि अशा पद्धतीचं सागरी पर्यटन एक नवीन दिशा याच्यातून मिळेल आणि आपण त्याचे पाईक असणार आहोत म्हणजे प्रथम पाईक असणार आहोत. याच्याबद्दल नक्कीच एक जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून मला अभिमान आहे. मॅडम, आता तुम्ही कोरल आणि हे म्हटलं ना प्रवाहाचे आपल्या किनारपट्टीवर म्हणजे प्रामुख्याने मालवणच्या किनारपट्टीवर अधिक आहे आणि दगडांचा भाग असल्यामुळे पण काही ठिकाणी जे कोरल आहेत ते खराब होत आहेत आणि त्यांचं कुठेतरी त्यांना त्रास होतो अशी स्थिती आहे. त्याबाबत आपला काय सर्वे झाला आहे का आणि असे किती ठिकाणी कोरल आहेत आणि ते किती खराब झाले आहेत आणि त्यांची सध्याची स्थिती काय आहे, काय सांगा? नाही, नक्कीच. आता हा चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला. जसं आता हे ज्यावेळेस आपण स्थापित करणार होतो त्याच्या आधी देखील आपण NIO कडून स्टडी करून घेतला होता. तुम्ही म्हणताय त्या अनुषंगाने आपण NIO कडे जर लेटेस्ट केस स्टडी असेल तर त्याच्या फिगर्स नक्की मिळवू आणि त्या अनुषंगाने काय करता येईल संबंधित एजन्सीची म्हणजे आता मे बी त्याच्यामध्ये केंद्राच्या एजन्सीच आपल्याला बोलावं लागेल त्यानुसार आपण करू.